नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पॉप्युलेशन पार्ट 1 याच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा शिकवत आहोत, तो म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी. यालाच मराठीमध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असे म्हणतात. आता हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा वॉरन थॉम्सन यांनी मांडलेला आहे. Demographic transition theory is postulated by American demographer Warren Thompson in 1929. आता मला थोडंसं याच्यावर तुमच्याशी हितगुज करायचं आहे. ते म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही जी तयारी करता त्याच्यासाठी आता आहे वॉरन थॉम्सन आणि ट्रान्झिशन मॉडेल जे लोकसंख्येचं आहे ते तुम्ही आता एका साईटला तुमच्या वहीमध्ये लगेचच लिहून ठेवायचं आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये कुठेतरी निश्चित मिळणार. तर चला आपण या मॉडेलबद्दलची माहिती घेऊयात. आता मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुमच्यासमोर आता निश्चितच झेरॉक्सच्या स्वरूपात पुस्तक आहेत किंवा PDF फाईलमध्ये आहेत, कारण मार्केटमध्ये अद्याप ही पुस्तक नाही. तर जे काही तुमच्या समोर आहे ते आता तुम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा ते मॉडेल. मी जसजसं विश्लेषण करेल, जसजसं स्पष्टीकरण देईल, जसजसं त्याचं वर्णन करेल, तसं तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर अभ्यास करायचा. कारण याच्यामध्ये आपल्याला 5 स्टेज दिलेले आहेत आणि ते 5 स्टेजमधले प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत, जेणेकरून आता त्याच्यावर आपल्याला सविस्तर प्रश्न पण देखील विचारलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्याकडे जरा गांभीर्याने बघायचं आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला माहिती दिली की वॉरन थॉम्सन हा डेमोग्राफर आहे, म्हणजेच लोकसंख्या शास्त्राचा अभ्यासक. डेमोग्राफरचा शब्दशः अर्थ असा घेतला जातो आणि तो अमेरिकेचा आहे. तर एक 20व्या शतकात त्यांनी हे मॉडेल म्हणजे हा सिद्धांत, ही थेरी ही मांडलेली आहे. तर मग त्याचं म्हणणं काय, त्यांनी मॉडेलचा अभ्यासाचं महत्त्व काय, तर मानवाची जी काही आर्थिक क्रिया ही प्रगतिशील आहे, त्याची कंटिन्यू प्रोसेस चालू आहे. तर लोकसंख्या वाढीचा त्या आर्थिक क्रियेवर कसा परिणाम होतो, किंवा आर्थिक क्रिया वाढतच चालल्यानंतर देशाची असो, दरडोई उत्पन्न वैयक्तिक असो, तर लोकसंख्या पुन्हा कमी होते की स्टेबल राहते, असा त्याचा सहसंबंध आपल्याला तिथं जोडायचा आहे. तर त्याच्यामध्ये 5 स्टेज दिले आहेत. तर आपण फर्स्ट स्टेजनुसार त्याचा अभ्यास करूया. सुरुवातीला त्याच्यावर तुम्हाला अधिक सोपं जाण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत की मॉडेलचं एक ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आणि ते प्रश्न म्हणजे आता मी तुमच्यासमोर मांडतोय. तर कृपा करून तुम्ही काय करा, हे जे 1.7ची फिगर आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, तिलाच मराठीत लोकसंख्या संक्रमण सिद्धांत होतं, तिच्या खालच एक आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं आपल्याला काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं आपल्याला मॉडेल काय सांगतं आहे. तर एक पहिला प्रश्न बघूया. व्हॉट डू द ब्ल्यू लाईन अँड ब्लॅक लाईन्स शो, म्हणजे काय, आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवतात. तर उत्तर आहे ब्ल्यू लाईन शो बर्थ रेट. निळी जी रेषा आहे ती आपल्याला जन्मदर दर्शवते आणि ब्लॅक लाईन शोज डेथ रेट. काळी रेषा आपल्याला हा मृत्यूदर दर्शवते आणि स्पष्ट ती लाईन आपल्याला तिथं आपल्याला दिसत आहे. दुसरा प्रश्न विचारला त्यांनी, व्हॉट डज द ग्रीन पार्ट इन द ग्राफ शो. त्याचं उत्तर आहे नॅचरल इन्क्रीज, म्हणजेच मराठी तिथं नैसर्गिक वाढ असं त्याचं उत्तर आहे. आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो, तर त्याचं उत्तर आहे नैसर्गिक वाढ, दॅट इज नॅचरल इन्क्रीज. नंबर 3, व्हॉट डज द ब्लू पार्ट इन ग्राफ शो. ॲन्सर नॅचरल डिक्रीज, म्हणजे इथं आपल्याला त्याचं नैसर्गिक घट असं त्याचं उत्तर येतं. 4, इन विच स्टेजेस is the birth rate more than the death rate. Answer second and fourth stages, म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडलेलं आहे. क्वेश्चन 5, in which stages is the birth rate same as the death rate. Answer 5th stage, 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला ते आढळून येते. क्वेश्चन 6, इन विच स्टेज इज द डेथ रेट मोर दॅन बर्थ रेट. अगेन ॲन्सर
फिफ्थ स्टेज म्हणजे 5व्या टप्प्यामध्ये ते आपल्याला उत्तर दिसून येतं. तर एक आपण काय केलेलं आहे त्याचं निरीक्षण केलं. निरीक्षणानंतर आपल्याला जे काही आढळून आलं त्याच्याबद्दलचे आपण त्याला उत्तरं दिलेत किंवा ते आपल्याला समजण्यासाठी ते आपण ते अवगत केलेलं आहे. तर चला या आता आपल्याला याच्या स्टेजेस काय आहेत त्या आपण जाणून घेऊयात. फर्स्ट स्टेज म्हणजे हाय स्टेशनरी स्टेज, त्यालाच मराठीत म्हटलेलं आहे अतिशय स्थिर स्टेज. फर्स्ट हाय स्टेशनरी स्टेज म्हणजे अतिशय स्थिर अशी ती लोकसंख्या आहे. तर तो काळ कोणता आहे, तो कालावधी कोणता आहे आणि मग का हाय स्टेशनरी स्टेज आहे तिथं, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे काही त्याला वैशिष्ट्य आहेत, त्याला काही कारणीभूत घटक आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर पहिल्यांदाच बोथ बर्थ रेट्स अँड डेथ रेट्स आर हाय ड्युरिंग दिस फेज. आता तुम्ही ऑब्झर्वेशन करा आपल्या डायग्रामचं, त्या फिगरचं. फर्स्ट स्टेज आपल्याला काय सांगते बघा, बोथ एक ग्राफ तुम्हाला पॅरलल दिसते, समांतर दिसतील डेथ रेट आणि बर्थ रेटचे. म्हणजे बोथ बर्थ रेट्स अँड डेथ रेट्स आर हाय ड्युरिंग दिस फेज, सो पॉप्युलेशन ग्रोथ इज स्टेबल. दोन्ही पण जास्त आहे, जन्मदर पण जास्त आहे, डेथ रेट पण जास्त आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या ही तिथं अतिशय स्थिर आहे, स्थिर आपण असं त्याला म्हणू. दुसरं वैशिष्ट्य, बर्थ रेट्स आर हाय बिकॉज हॅव्हिंग लॉट्स ऑफ चिल्ड्रन इज कन्सिडर्ड टू बी अ गुड आयडिया. आता बघा थोडंसं इथं काय त्याचं विश्लेषण केलेलं आहे की जन्मदर जास्त आहे का, तर जास्त असणारे अपत्य हे आपल्याला एक ताकद समजली जाते. म्हणजेच काय, तर जो काही त्या काळी चाललेला प्राथमिक व्यवसाय आहे, प्रिमिटिव्ह ऑक्युपेशन्स होते, दॅट लाईक ॲग्रिकल्चर किंवा मग त्याशी रिलेटेड असणारे काही प्रायमरी व्यवसाय, दॅट इज प्रिमिटिव्ह ऑक्युपेशन्स आपण म्हणतो. तो उसके लिए ज़्यादा से ज़्यादा लोगों की ज़रूरत होती है यानी फुल्ली मैनुअली काम होता था एग्रीकल्चर में. एनिमल की भी सहायता लेते थे, लेकिन ज़्यादा से ज़्यादा अगर फैमिली साइज ज़्यादा हो, नंबर फैमिली के मेंबर ज़्यादा हो, तो वो हमारे काम की चीज़ होती है. तो हम उनकी सहायता से हमारी खेती या हमारा ऑक्यूपेशन करते थे. इसलिए ज़्यादा बच्चे होना, ज़्यादा फैमिली की नंबर होना एक अच्छा साइन या सिंबल माना जाता था. उसके बहुत सारे अन्य कॉजेज भी है. ठीक है. सेकेंड लाइन, एट दिस स्टेज द फाइनेंशियल पोजिशन ऑफ द कंट्री इज नॉट डेवलप्ड. इट इज डिपेंडेंट ऑन एग्रीकल्चर और सिमिलर प्राइमरी ऑक्यूपेशन. जैसे कि मैंने अभी आपके सामने उसका विश्लेषण रखा है कि फाइनेंशियल स्टेज कंट्री की या सिटीजन की, जो पर कॅपिटा इन्कम कहते हैं, परदोई उत्पन्न ज्याला मराठीत म्हणतात, ते अतिशय कमी होतं आणि देशाची ही आर्थिक स्थिती एकदम अशी सुधारली म्हणावी अशी ती काही परिस्थिती होती. कारण का, पारंपरिक वापरण्यात येणारे शेती अवजारं, पारंपरिक व्यवसाय आणि त्याच्यामुळे गतिमानता त्याला काही अशी विशेष या दोन्ही सेक्टर्समध्ये आपल्याला आढळून येत नाही. म्हणून आपल्याला तिथं काय आहे, देशाचा आपल्याला खास विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. तिसरं वैशिष्ट्य, द थर्ड फीचर्स ऑफ दिस फर्स्ट स्टेज इज दॅट पीपल एंगेज इन सेकंडरी अँड कंटिन्युअस कॉन्टेजियस डिसीजेस, लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज. इथं स्पेलिंग करेक्शन करावं लागेल आपल्याला. तिथं लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज अँड malnutritions and responsible for high death rates. At present, no country falls in this country. सध्या आता कोणती देश त्याच्यामध्ये राहिलेला नाही. कारण का, तर जास्तीत जास्त आता सेकंडरी ॲक्टिव्हिटीज, टर्शरी ॲक्टिव्हिटीज, क्वार्टरी ॲक्टिव्हिटीजकडे लोक जास्तीत जास्त वळालेले आहेत आणि मेडिकल फॅसिलिटीजचा अभाव हा त्या काळी बराच जाणवलेला आहे. त्याच्यामुळं ह्या स्टेजमध्ये आपल्याला असं सांगतं की लोक हे सेकंडरी आणि टर्शरी ॲक्टिव्हिटीजमध्ये वळालेले नव्हते. तर सेकंड स्लाइड बघू आपण. सेकंड स्टेज, अर्ली एक्सपांडिंग स्टेज, ज्याला आपण मराठीत असं म्हणतो की आरंभीच्या काळात विस्तारणारा दुसरा टप्पा.
आरंभीच्या काळात विस्तारणारा. तर त्याचे फीचर्स बघू आपण आता. टेक्नॉलॉजिकल एक्सपान्शन ऑफ सायन्स ऑकर्स अँड डेव्हलपमेंट स्टार्ट्स. म्हणजे मला असं म्हणावं लागेल की इथं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. इथं वाफेवरचं इंजिनाचा शोध लागलेला आहे. कारखानदारी इथं सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे कारखानदारीवर अनेक नाना तऱ्हेचे व्यवसाय इथं वाढायला लागलेले आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल एक्सपोर्ट एक्सचेंज व्हायला लागलेले आहेत. म्हणजेच इंटरनॅशनल ट्रेड्स व्हायला लागलेले आहेत. सी पोर्टचा त्याच्या जास्तच इथं उपयोग करण्यात आलेला आहे. सो टेक्निकल एक्सपान्शन ऑफ सायन्स ऑकर्स अँड डेव्हलपमेंट स्टार्ट्स. देअरफॉर मेडिकल अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस स्टार्ट एक्सपांडेड. मेडिकलमध्ये पण आता हायली इक्विपमेंट्स आलेले आहेत. एक संशोधन झालं, रिसर्च झालेलं आहेत. अनेक रोगांवर इथं मात केलेली या स्टेजमध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की अर्ली एक्सपॅन्डिंग स्टेज म्हणजेच काय तर आरंभीच्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत विस्तारणारा अशी ही स्टेज आहे. सेकंड, एफर्ट्स आर अंडर वे टू कंट्रोल अँड कॉम्बॅट डिसीज. डिसीज लीड टू रिडक्शन इन मॉर्टॅलिटी बट द बर्थ रेट इज कॉन्स्टंट. इथं काय म्हटलेलं मृत्यूदर कमी आहे, मॉर्टॅलिटी रेट इथं कमी आलेलं आहे. म्हणजे डेथ रेट इथं कमी आला आहे. तर का डिसीज ज्या होत्या उदाहरणार्थ प्लेक्स आणि साथीचे रोग म्हणजे एपिडेमिक्स होते, नॅचरल कॅलॅमिटीज होत्या. अनेक कारणांनी लोक इथं मृत्युमुखी पडायचे. म्हणजे मृत्यूदर म्हणजे त्याला डेथ रेट इथं हाय होता, तो थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे काय लोकांचं लाईफ एक्सेंट्रिसी वाढलेली. आता जी काही 65 आपण बघतो जास्तीत जास्त लोक इथपर्यंत व्यवस्थित असतात. नंतर ते मग एकदम डाऊन स्थिती आपण ज्याला म्हणतो. तर मग त्या काळी असं म्हटलं आहे की मॉर्टॅलिटी रेट इथं आपल्याला कमी झालं आहे. म्हणजेच काय ह्या स्टेज आपल्याला असं सांगते की मृत्यूदराचं कमी प्रमाण झालं आहे. बट बर्थ रेट इज कॉन्स्टंट. परंतु जन्मदर हा स्थिर राहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या इथं जन्मदरामुळे आपल्या लोकसंख्येमध्ये वाढ अशी दिसून येते. ॲज अ रिझल्ट द पॉप्युलेशन ग्रोथ रॅपिडली. प्रोडक्शन इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज इन्क्रीजेस. ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क इन्क्रीजेस. एफर्ट्स टू कंट्रोल्स ऑफ पॉप्युलेशन आर लॉन्च्ड. आता म्हटलं का इथं लोकसंख्येवर नियंत्रण आलं. लोकसंख्या जी वाढ होती उसके ऊपर कुछ तो कंट्रोल आ रहा है. यानी फॉर एग्जांपल गवर्नमेंट पॉलिसी की उसके काम कर रहे हैं और जो भी कुछ पॉपुलेशन ग्रोथ हो रहा है क्योंकि क्या एग्रीकल्चर प्रोडक्शन हो रहा है, एग्रीकल्चर एग्रो बेस्ड जो इंडस्ट्रीज है, एग्रीकल्चर सीड्स है, उसमें चेंजेस आ गए. देन इंडस्ट्री में इंक्रीज हो गया, नंबर ऑफ इंडस्ट्रीज बढ़ गए, एक के ऊपर एक ऐसे इस प्रकार की इंडस्ट्रीज बढ़ने लगे. पूरे विश्व में इंडस्ट्रियलाइजेशन हो गया. तो इस प्रकार की सहायता से हमने देखा कि उसको इंडस्ट्री को भी स्किल अनस्किल इस प्रकार के लेबर चाहिए. तो भी यहाँ पे जनसंख्या हमें ज़्यादा दिखाई दे रही. ट्रांसपोर्टेशन नेटवर्क फ्लेक्सिबल हो गया. जो भी कि मोड्स ऑफ ट्रांसपोर्टेशन है, एयरवेज है, वाटरवेज है, रेलवेज है, लैंड रोडवेज है, उसमें फ्लेक्सिबिलिटी आ गई. मतलब उसमें ज़रा फास्ट स्पीड आ गया उसमें. इसकी वजह से जनसंख्या हमें ज़्यादा नज़र आ रही. और एफर्ट्स टू कंट्रोल ऑफ पॉपुलेशन आर लॉन्च. जो भी गवर्नमेंट के स्कीम है, फॉर एग्जांपल फैमिली प्लानिंग जो आ गया उसके ज़माने में, तो उसकी वजह से पॉपुलेशन थोड़ा सा कंट्रोल में आ गया. द डेवलपिंग कंट्रीज विथ हाय पॉप्युलेशन आर करंटली अंडरगोइंग दिस फेज. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे आपण भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचा जर उल्लेख केला तर आपण डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये त्या ह्या फेजमध्ये आपल्याला आढळून येतात. दिस स्टेज इज ऑल्सो नोन ॲज द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. दिस स्टेज इज ऑल्सो नोन ॲज द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. मतलब क्या 1850 से 2000 साल तक ये 150 साल में जो कुछ भी जनसंख्या थी वो 6 पटीने म्हणजे मोर देन 6% ने ग्रोथ हो गया उसमें. इसलिए उस कालखंड को पॉपुलेशन ग्रोथ का पॉपुलेशन एक्सप्लोजन कहते हैं. इट हैज़ द हायेस्ट ग्रोथ रेट एज शोन इन फिगर 1.7. आता 1.7 या फिगरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लगेच तत्काळ लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल कंट्रीज लाईक कांगो, बांगलादेश, उगांडा, नायजर, एट्सेट्रा आर प्रेझेंटली इन दिस स्टेज. आणि मग काही देशांची आपल्याला तिथं नावं त्यांनी सांगितलीत की सध्या या परिस्थितीमध्ये हे देश आहेत.
नाउ नेक्स्ट थर्ड स्टेज, लेट एक्सपांडिंग स्टेज, मतलब नंतरच्या काळात विस्तारणा. तिसरा टप्पा, थर्ड स्टेज, लेट एक्सपांडिंग स्टेज, इन मराठी नंतरच्या काळात विस्तारणा. अभी इस स्टेज के हम साइलेंट फीचर्स क्या है वो देखेंगे, क्योंकि आपको कंपेयर करना है. थर्ड स्टेज क्या आपको फीचर्स दे रही है, फोर्थ स्टेज आपको क्या इंट्रोड्यूस दे रही है. तो आपको आपके इसमें डिटेल्स क्वेश्चन में एक क्वेश्चन है, आपको सॉल्व करना है. इसलिए ज़रा केयरफुली उसको ऑब्जर्वेशन करो और समझने की कोशिश करो. नाउ थर्ड स्टेज, द रिड्यूस डेथ रेट इन सेकेंड स्टेज इज स्टिल डिक्रीजिंग. इन दिस स्टेज 2 इथं डेथ रेट कमी झालेला आहे, बर्थ रेट्स आर ऑल्सो डिक्रीजिंग. जन्मदर भी कम होते जा रहा है. दिस रिड्यूसेस द रेट ऑफ पॉपुलेशन ग्रोथ. मतलब अभी मृत्यु दर कम होने की वजह से जन्म दर क्या है, ग्रोथ हो रहा है. एक कीप इन माइंड, मृत्यु दर जिस देश में जिस कालखंड में कम हो रहा है मृत्यु का प्रमाण, उस कालखंड में या उस देश में जनसंख्या बढ़ती जाती है, यानी पॉपुलेशन ग्रोथ होती है. बट द पॉपुलेशन इज स्टिल ग्रोइंग बिकॉज बर्थ रेट्स आर हायर दैन डेथ रेट. डेथ रेटचा रेट जास्त आहे. As the progress of the country is accelerating, the income of the people of the country is above subsistence level. एक चांगल्या उच्च पातळीवर आपल्याला देशाची आर्थिक स्थिती इथं आढळून येते. देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज इलेवेटेड. जो स्टैंडर्ड ऑफ लिविंग मतलब रहने की जो स्टाइल है उसमें बहुत सारे चेंजेस हो गए और हाई हो गए. स्टैंडर्ड ऑफ लिविंग हाई हो गए. मेडिकल की सहायता से या फिटनेस बढ़ गया लोगों का, न्यूट्रिएंट फूड मिलने लगे. जो भी कुछ पोल्यूटेड एनवायरनमेंट है उससे वो लोग दूर है. इसकी वजह से क्या हो रहा है, स्टैंडर्ड ऑफ लिविंग हाई हो गया. पॉवर्टी इज डिक्रीजिंग. जो हमारी गरीबी थी वो डिक्रीज हो गई. यूज ऑफ टेक्नोलॉजी इज सीन टू एक्सपांड. टेक्नोलॉजी का ज़्यादा से ज़्यादा इस्तेमाल होने लगा. सेकेंडरी एंड टर्शियरी एक्टिविटीज एक्सपांड. सेकेंडरी एंड टर्शियरी एक्टिविटीज मतलब बिजनेसेस, इंडस्ट्रीज, देन ऑक्यूपेशंस विच सेकेंडरी एंड टर्शियरी मतलब देश का अंतर्गत और देश के बाहर व्यापार खुल गया. इसकी वजह से क्या हो गया, जनसंख्या ही बढ़ने लगी. देन एजुकेशन लेवल ऑफ पॉपुलेशन विथ हाई पॉपुलेशन. The developing countries with high population are currently undergoing this phase. जो डेवलपिंग कंट्रीज है इसके अंदर से जा रहे. दिस स्टेज इज ऑल्सो नोन एज द पॉपुलेशन ग्रोथ. तो मैंने अभी आपके सामने वो विश्लेषण किया था. तो थर्ड स्टेज में देखेंगे अगेन, एजुकेशनल लेवल ऑफ द पॉपुलेशन ऑल्सो इंक्रीजेस. पीपल नाउ नोन to importance of family planning. Family size is reduces. Countries that are moving towards developing stage from developing are going through this stage. मतलब क्या, फैमिली प्लानिंग का मैंने अभी जो आपके सामने उल्लेख किया था उसका, कि फैमिली पहले क्या था, हम दो हमारे तीन, बाद में हम दो हमारे दो, बाद में हम दो हमारे एक. हमारे दादाजी अगर उनकी फैमिली और उनके ब्रदर्स अगर हम देखेंगे तो आधी क्रिकेट टीम से ज़्यादा वो फैमिली मेंबर्स थे. उनको भाई बहन इतने थे. क्यों थे, तो उसके कॉजेस थे. क्या कॉजेस थे, कि उनको वो ज़रूरत थी कि उनका वो हैंड बन सके, काम में मदद कर सके. और एजुकेशन का अवेयरनेस नहीं था. लेकिन इस स्टेज में क्या हो गया, एजुकेशन का अवेयरनेस आ गया. तो पॉपुलेशन कंट्रोल करने में कितना इम्पोर्टेंस है वो लोगों के ध्यान में आ गया, गवर्नमेंट के ध्यान में आ गया. क्योंकि जो भी कुछ नेचुरल रिसोर्स है उसका हम इस्तेमाल अच्छी तरह से कर सके, सभी के लिए हेल्दी लाइफ मिल सके, सभी के लिए सफिशिएंट फूड मिले, सभी को एजुकेशन मिले और पोल्यूटेड फ्री वातावरण में हम हंसते खेलते रहे. इसीलिए वहाँ पे पॉपुलेशन का जो रेट बढ़ रहा था वो कम करने के लिए गवर्नमेंट या फिर सोशल एजेंसीज इसमें काम करने लगे. तो फैमिली साइज रिड्यूसेस
अभी देख रहे हैं तो हम दो हमारे एक है इस जनरेशन में, तो क्यों है, तो एक ही बच्चा है तो उसको ज़्यादा से ज़्यादा हम उसके ऊपर ध्यान दे सकते हैं, उसको मोटिवेट कर सकते हैं, उसको जो फैसिलिटीज जो फैमिलीज का इनकम है उसके ऊपर ज़्यादा खर्च कर सके, इसलिए ये प्लान है। तो कंट्रीज दैट आर मूविंग टूवर्ड्स डेवलप स्टेज, तो जो डेवलपिंग कंट्रीज थे इस प्लान के मुताबिक अभी वो डेवलप की ओर जा रही है। फॉर एग्जांपल चाइना। नेक्स्ट 5 स्टेज डिक्लाइनिंग स्टेज मतलब कौन सी है, हम मराठी में देखेंगे कि ऋणात्मक वाढीचा टप्पा मतलब डिक्लाइन स्टेज, कम हो रहा है। द बर्थ रेट इज वेरी लो एंड ऑलमोस्ट इक्वल्स द डेथ रेट, मतलब डेथ रेट और बर्थ रेट दोनों भी वहाँ नीचे आ गया। अगर आप 5th स्टेज का इस डायग्राम में ऑब्जर्वेशन करते तो आपको हे समज में आएगा की जन्मदर हा डेथ रेटपेक्षाही कमी झालेला आपल्याला दिसून येतोय। म्हणून ती जी आपल्याला जन्मदराची लाईन सांगितलेली ती बघा व्यवस्थित, आणि जी काळी लाईन आहे ती डेथची तीही बघा। तर दोन्हीचं तुम्ही जर ऑब्जर्वेशन करता तर तुम्हाला जन्मदर हा खाली आलेला दिसून येईल। द पॉप्युलेशन मे बी रिड्यूस्ड बिकॉज ऑफ हायर मॉर्टेलिटी, जनसंख्या कम होती जा रही है, पॉपुलेशन कम और क्यों जल रहा है, हायर मॉर्टेलिटी मतलब जन्म मृत्यु दर का प्रमाण क्या हो गया, कम हो गया, इधर रिड्यूस हो गया। इन सच कंट्रीज द नंबर ऑफ चिल्ड्रन इज व्हेरी लो अँड द एल्डरली व्हेरी हाय, त्याचा परिणाम म्हणून त्या फेजमध्ये बालकांचं प्रमाण आपल्याला कमी आढळते तुलनेमध्ये वृद्धांच्या प्रमाणात। स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय, जो भी कुछ स्टैंडर्ड ऑफ लिविंग है मतलब रहने का जो लाइफ स्टाइल है इसमें वेरी क्वालिटी आ गया, क्वालिटेटिव हो गया। द इकोनॉमिक कंडीशन ऑफ द कंट्री एंड द सिटीजन्स इज वेरी गुड, देश की आर्थिक स्थिति सुधार गई, उसके साथ हर एक नागरिक का जो भी कुछ प्रोडक्ट है पर कैपिटा इनकम है वो भी उसमें सुधारना हो गई, यानी उसमें इम्प्रूवमेंट हो गई। टर्शरी एक्टिविटीज कंट्रीब्यूट द मोस्ट ऑफ द इकोनॉमी, टर्शरी एक्टिविटीज म्हणजे तृतीय व्यवसाय ने क्या क्या इसमें ज़्यादा से ज़्यादा हिस्सा लिया है। हाई क्वालिटी ऑफ एजुकेशनल एंड मेडिकल फैसिलिटीज आर अवेलेबल, हेल्थ एनवायरमेंट एंड प्लीजंट लाइफ इज प्रेफर्ड। तर एक आल्हाददायक वातावरण जे हेल्दी ॲटमॉस्फिअर आहे फॅमिलीचं, कंट्रीचं, प्रदेशचं, ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कारण का शैक्षणिक आणि मेडिकल ज्या फॅसिलिटी याच्यामध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे। आणि मग ते देश कोणते, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल स्वीडन अँड फिनलँड इत्यादी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे लोकसंख्योन्नयन सिद्धांत याने डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल थेरी याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत। आता मराठीमध्ये तुम्हाला बघा, तर प्रश्न असे आहेत की सविस्तर उत्तरे द्या, आणि त्याच्यामध्ये नंबर 2 तुम्ही बघू शकता की लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही, या टप्प्यात या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा, म्हणजे डिफरन्स सांगायचा आपल्याला फर्स्ट आणि 5th स्टेजेसचा। थर्ड क्वेश्चन आहे, 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशातील समस्या कोणत्या असू शकतील। आता थोडासा थिंकिंगचा आपला पॉईंट आहे, आणि मॉडेलचं जरी आपण सर्व जे 5 स्टेज जरा व्यवस्थित जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल। तर याचे सविस्तर उत्तर मी तुम्हाला असाइनमेंटच्या स्वरूपात देणार आहे मुलांना, त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबतच आहे। परंतु आजच्यासाठी आपल्याला थोडंसं एक तुम्हाला होमवर्क देतो, कारण बोर्डचं धोरण असं आहे की मुलांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह राहावं, त्यांनी त्याची बुद्धिमत्ता वापरून काही प्रश्न उत्तरांचं उत्तरं द्यायला लावलीत, म्हणजेच कसं विचार करा, जरा डोकं लावा, असं पण त्या पुस्तकामध्ये खूप छान छान ग्लिम्पस दिलेले, तुम्ही ते बघा। आता प्रश्न पहिला बघा आपण, अचूक सहसंबंध ओळखा। हे जे काही 4 प्रश्न आहेत तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ते मांडू शकता आणि लिहू शकता, कारण ते प्रश्न काय आहेत, अतिशय सोपे आहेत। म्हणजे ॲसर्शन अँड रिझनिंग ते आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे। तर तुम्ही फक्त ट्राय करा आणि पेन्सिलने साधं टिक मार्क करा, म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला
त्याची कॉपी देईल, हार्ड कॉपी तुम्हाला सॉफ्टमध्ये देईल, त्यावेळेस तुम्ही ते व्हेरीफाय करा की आपलं चूक किंवा बरोबर कुठं आहे. परंतु तुमची जी आता तुम्ही वही बनवलेली आहे तिच्यामध्ये मात्र हे सविस्तर गोष्टी लिहून काढा. डेमोग्राफिक तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन हाताने ती ड्रॉ करा. ग्रीन फेज कुठे आहे, नंतर मग निळा कलर कुठे आहे, तर काय दर्शवतं आहे आपल्याला, हेही तुमच्या गोष्टी देण्यात. तर वेळेचा सदुपयोग करा, घरी राहा आणि सध्या स्वस्थ राहा. थँक्यू व्हेरी मच.